लवकर जाताना शंभूचा बड्डे आला होता, त्यासाठी ना आम्ही त्याचं फोटोशूट करायला गेलो होतो. आणि इथं आम्ही त्याला ना सुरुवातीला खाली बसवलं ना, त्याला गवत टोचत होतं लोन, म्हणून तो अजिबात खाली बसायला तयार नव्हता. आणि नंतर मात्र त्यानं चांगला आरसेटा घेतला आणि सगळ्या लोनवरनं ह्या गवतावरनं एकटा खेळत होता. असं खेळत होता जणू काय असं आपल्याला बघून वाटत होतं की बाबा ह्याला इथनं उचलायला नको, ह्याला डिस्टर्ब करायला नको. आणि तसं तर लहान मुलं आपल्याला आता माहितीच आहे तुम्हाला की आपण स्माईल दे म्हटलं होती देत नाहीत, म्हणजे त्यांचं दुसरीकडेच लक्ष असतं. फोटो काढायला जरा त्रास देतात, पण यांना अवघ्या 15 ते 20 मिनटात आमचं इथं 2-3 कॉस्ट्यूमवर फोटो काढून झालं. त्यानं कसलीच राडारड केली नाही आणि खूप छान रिस्पॉन्स देत होता. स्माईल देणं, चिमणी दाखवणं, आणि चिमणी त्याचा सगळ्यात आवडता पक्षी प्राणी आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि तिकडं पाठीमागं चिमणी होती, तिकडं आम्ही फोटो काढत होतो, पण तो तिकडं पळत होता चिमणीकडं. आणि एवढे छान फोटो झालते आणि त्यानं व्हिडिओ पण एक खूप छान काढला आहे. मी लवकरच तो आपल्या चॅनलवर अपलोड करेन. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा बरं का. आणि इकडे हे जे एवढं भारी खेळायला चालू होतं, आज मी भरपूर दिवसात ह्याला बाहेर आणलं होतं आणि त्यावेळेस मला असं वाटलं की ह्याला आपण सारखं असं बाहेर एकदम मोकळ्या रानात आणायला हवं. शंभूला तसं तर ना एकटं एकटं आणि मोकळ्या रानात खेळायला भरपूर आवडतं. इकडं सनसेटचा व्ह्यू होता, पाठीमागनं सनसेट होता, त्यामुळं ना इकडे त्याचा चेहरा दिसत नव्हता. आणि इथं दिदूनं माझ्यासाठी ना छोटंसं फूल तोडून आणलं होतं. तर कसा वाटला आपला हा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा. तिथनं आम्ही घरी जाता जाताना थोडंसं दिदूला आणि शंभूला तिथं खेळायला सोडलं होतं. इथं पण त्याचे 1-2 फोटो काढले. तर लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करेन. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.